नमस्कार. रसिक श्रोते हो नमस्कार. प्रासंगिक या विशेष सदरात आपलं स्वागत आहे. कसे आहात? आज 7 एप्रिल आहे आणि या दिवसाला मानवी जीवनात विशेष महत्त्व आहे. का ते माहिती आहे का? अहो, आज आहे जागतिक आरोग्य दिन. बरे आहात ना? आरोग्य उत्तम आहे का? तब्येत कशी आहे? ही आपली एकमेकांची विचारपूस करण्याची पारंपरिक पद्धत. ही पद्धत किती मनाला भिडते ना. आपुलकीनं केलेली चौकशी मनाला खूप भावते. विशेष करून आजही ग्रामीण भागात आपण जरा डोकावलं तर शहरी भागापेक्षा "कसा आहेस? धडधाकट दिसताय? लई बेस" अशी आपुलकीची भावना विचारपूस करणाऱ्यांमध्ये दिसून येते. मनुष्याचं आरोग्य उत्तम असेल तर सर्व काही ठीक असतं. मानवी शरीर ही निसर्गानं दिलेली मोठी देणगी होय. हे शरीर उत्तम निरोगी राहावं यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीनं प्रयत्न करत असतो. माणसाचं शरीर अर्थात त्याचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी जागतिक स्तरावरूनही वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे उपचार उपक्रम राबवले जातात. 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून जगभरात उत्साहात आणि वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा केला जातो. महाराष्ट्रासह देशभरातही आरोग्य दिनाचे वेगवेगळे उपक्रम आरोग्य विभागासह सामाजिक संस्थांच्या माध्यमातून साजरे केले जातात. दरवर्षी 7 एप्रिललाच हा आरोग्य दिन का साजरा होतो याबाबत कमालीची उत्सुकता सगळ्यांनाच लागली असेल ना. चला तर जाणून घेऊया या आरोग्य दिनाविषयी. जागतिक आरोग्य संघटना तसंच इतर संबंधित संस्थांच्या प्रायोजकत्वाखाली दरवर्षी 7 एप्रिल हा दिवस आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. हा जागतिक आरोग्य जागरूकता दिवस आहे. 1950 पासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापनेचं औचित्य या पाठीमागं आहे. जागतिक आरोग्य संघटने आरोग्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या या विषयाकडे सगळ्यांनीच लक्ष द्यावं, त्यांचं लक्ष वेधावं म्हणून ही संस्था काम करते. जागतिक क्षयरोग दिन, लसीकरण सप्ताह, मलेरिया दिन, तंबाखू विरोधी दिन, एड्स दिन, रक्तदाता दिन आणि जागतिक हिपॅटायटिस दिन यासारख्या दिवसांबरोबरच अधिकृतरित्या जागतिक आरोग्य संघटना हा दिवस साजरा करते. आज साजऱ्या होणाऱ्या जागतिक आरोग्य दिनानिमित्त जगभरातील लोकांना विज्ञानाच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन करण्यात येतंय. आरोग्यासाठी एकत्र विज्ञानाच्या पाठीशी उभे राहा ही यावर्षीची संकल्पना आहे. यावर्षीचा हा उत्सव वर्षभर चालणार आहे. माणूस, प्राणी, वनस्पती आणि पृथ्वीच्या आरोग्याचं रक्षण करण्यासाठी वैज्ञानिकांच्या सहकार्यानं हा दिवस आणि इथून पुढचे वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवले जातील. ही मोहीम वन हेल्थ दृष्टिकोनावर विशेष लक्ष केंद्रित करून वैज्ञानिक उपलब्धी आणि पुराव्यांना कृतीत बदलण्यासाठी आवश्यक असलेलं बहुपक्षीय सहकार्य या दोन्हींवरही प्रकाश टाकते. 2026च्या या मोहिमेचा केंद्रबिंदू 2 प्रमुख जागतिक कार्यक्रमांमध्ये आहे. त्यातला एक आहे फ्रान्स सरकारनं आयोजित केलेला वन हेल्थ शिखर परिषद हा कार्यक्रम आणि दुसरा WHO सहयोगी केंद्राचा उद्घाटन सोहळा. या निमित्तानं जागतिक मंचावर 80हून अधिक देशातील 800 वैज्ञानिक संस्था एकत्र येणार आहेत. एकत्रितपणे येऊन या संस्था एक जाळं निर्माण करणार आहेत. त्याद्वारे हे मोठं वैज्ञानिकांचं जाळं तयार होईल. एकमेकांच्या सहकार्यानं सर्वांसाठीच एक निरोगी आणि सुरक्षित भविष्य याद्वारे निर्माण होणार आहे. याद्वारे जगभरातील माणसांना विज्ञानाद्वारे जीवन कसं सुधारता येतं याविषयी जाणीव करून देणार आहे आणि आरोग्य संघटनेच्या माध्यमातून जागतिक संवादामध्ये त्यांना सहभागी सुद्धा होता येणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागानंही जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करण्याचा निर्धार केलाय. या मोहिमेत एक जागरूक नागरिक म्हणून सहभागी होण्याचं आपल्या प्रत्येकाचंच कर्तव्य आहे.
सरकार सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी अनेकविध उपक्रम राबवत असतं. या उपक्रमांमध्ये नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. तो लाभला तर ह्या मोहिमा, हे उपक्रम निश्चितच यशस्वी होत असतात. श्रोतेहो, सध्याचा काळ हा धावपळीचा आहे. अशा धावपळीच्या काळात आपलं आरोग्य उत्तम राहणं आवश्यक आहे. बदललेली जीवनशैली, फास्ट फूडचा आलेला जमाना, पारंपरिक अन्नपदार्थांकडे होणारा कानाडोळा या विविध कारणांमुळे मनुष्याच्या आरोग्यावर विपरीत असा परिणाम होत असताना आपल्याला दिसतो. लहान वयात होणारे दुर्धर आजार, अतिजागरण, कामाचा ताण या सगळ्याचा विपरीत परिणाम आरोग्यावर होतो. मानवानं विज्ञान, आरोग्य यामध्ये अनेक शोध लावलेत, पण ते सगळ्यांना झेपतात असं नाही. यासाठीच निरोगी आरोग्य असणं ही गरज आहे. त्यासाठी नियमित व्यायाम, पारंपरिक सात्विक आहार, फळांचं सेवन हे महत्त्वाचं आहे. हे सगळं आपण नीट केलं तर आरोग्य उत्तम आणि निरोगी राहील. चला तर या जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं आपण सर्वांनीच आरोग्यम धनसंपदा असा गजर करत निरोगी आरोग्यासाठी प्रयत्न करूया. जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं श्रोतेहो, आपणा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. निरोगी राहा, आनंदी राहा. प्रासंगिक हा कार्यक्रम आपण ऐकला. याचं लेखन केलं होतं अतुल गुळवणी यांनी. निवेदन मधुरा पुजारी आणि सादर करते मुक्सित मुजावर.